Welcome back. So now this is second lecture of chapter 4 air pressure from geography. So now pressure belts on the earth surface. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो की आपला जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे त्याच्यावर जे हवेचे जे दाब पट्टे आहेत, ठीक आहे, त्याला आपण अभ्यासणार आहोत. तर मग द हीट रिसिव्ड फ्रॉम द सन इज अनइवन इन डिफरंट रिजन्स. ठीक आहे. जशी आपल्याला सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळते, परंतु सगळ्या ठिकाणी सूर्याचे किरणं लंबरूप पडत नाहीत, परपेंडिक्युलर नाही पडत, काही ठिकाणी तिरकस पडतात. ठीक आहे. कारण की पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, पृथ्वीचा जो आकार आहे तो एक सपाट नाही आहे. ठीक आहे. इलेप्टिकल शेप आहे, इलेप्टिकल, किंवा मग त्याला आपण वर्तुळाकारसुद्धा म्हणू शकतो एक प्रकारे. तर मग जेव्हा आपण विषुववृत्त, ठीक आहे ना, सपोज दिस इज अवर अर्थ, हे विषुववृत्त म्हणजे इक्वेटर. ओके, 0 डिग्री इक्वेटर आहे. तर इथून नॉर्थ पोल आणि इकडून साऊथ पोलला जेव्हा आपण जातो तेव्हा काय होतं, जेव्हा विषुववृत्तापासून आपण उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे जात असतो तेव्हा मग जे तापमान आहे, टेम्परेचर, त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते वेगवेगळं आहे. ठीक आहे ना. इट डिफर्स फ्रॉम प्लेस टू प्लेस. आणि आपण मागच्या येतेच शिकलो. तर मग इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट, ठीक आहे. आता विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा म्हणजे जे आपलं इक्वेटर आहे त्या भागात कमी दाब. आता कमी दाब, हवेचा कमी दाब केव्हा तयार होतो, जेव्हा तिथे टेम्परेचर जास्त असेल. टेम्परेचर जास्त असेल म्हणजे काय की हवा गरम होईल, हवा गरम होईल, ती प्रसरण पावेल, हलकी होईल मग वर जाईल, मग तिथे हवा राहील का, म्हणजे त्या प्रदेशात काय होईल की हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होईल. तर विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. द सन रेज कॅन बी परपेंडिक्युलर. तर मग संपूर्ण पृथ्वीचा विचार केला आपण तर मग कर्कवृत्त आणि मकरवृत्त. ठीक आहे. आता ही आपली पृथ्वी आहे, हे इक्वेटर, इथे आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि इथे आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. ठीक आहे. तर मग यालाच म्हणतो आपण कर्कवृत्त आणि याला म्हणतो मकरवृत्त. ठीक आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. तर मग त्यामुळे या भागात काय असतं, ठीक आहे, या पूर्ण भागात टेम्परेचर नेहमी जास्त असतं. ठीक आहे. तर मग ह्या भागातील हवा, या प्रदेशातील हवा तापते, प्रसरण पावते, हलकी होऊन आकाशाकडे जाते आणि ही क्रिया सतत घडत असल्यामुळे काय होतं, मग हा जो ह्या प्रदेशाचा जो सेंट्रल भाग आहे, मध्यवर्ती भाग आहे, म्हणजे 0° ते 5° उत्तरेला आणि 0° ते 5° दक्षिण अक्षवृत्त. ठीक आहे. तर मग यामध्ये काय होतं की हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होतो. यालाच काय म्हणतो आपण विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, 0° ते 5° उत्तर व दक्षिण अक्षवृत्त. तर मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट्स. ठीक आहे. तर आता आपल्याला मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे अभ्यासायचे. तर मग काय होतं, द हिटेड एअर बिकम्स लायटर, स्टार्ट असेंडिंग. ठीक आहे. मग आता जी उष्ण हवा आहे, ठीक आहे, आकाशाकडे गेलेली उष्ण हवा, जी हलकी हवा जास्त वर जात असते. ठीक आहे. आता ती ध्रुवीय प्रदेशाकडे जाते, उत्तर व दक्षिण दिशेला वाहू लागते. आता तिथे काय, उंचावर तापमान कमी असतं. ठीक आहे. मग ती थंड होऊन जड होते. आता ही जड झालेली हवा उत्तर आणि दक्षिण गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्तांच्या दरम्यान असते. ठीक आहे. आणि या दरम्यान मग ह्या प्रदेशात ती जमिनीच्या दिशेने खाली येते. तर मग याच्यामुळे काय होतं की उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. मग यालाच काय म्हटलं आहे की मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. ठीक आहे. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे 25° ते 35° अक्षवृत्त. ठीक आहे. या दरम्यान जास्त हवेचा पट्टा तयार होतो. आता ही हवा असते कोरडी हवा, ही कोरडी हवा असते, त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही. परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आपल्याला आढळतात. ठीक आहे. मग आपल्याला जर प्रश्न आला की मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या भागात वाळवंटे का आढळतात, तर मग हे सगळं आपण कारणं त्याच्यात लिहू शकतो की हवा कोरडी असते आणि वरती जे सगळे कारणं आले. तर मग सब पोलर लो प्रेशर बेल्ट्स, हवा कोरडी असल्यामुळे पाऊस नाही पडत आणि मग वाळवंटे तयार होतात. तर उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे. आता सब पोलर म्हणजे काय, ध्रुवीय, सब म्हणजे काय, तर मग उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे. आता ड्यू टू अर्थ कर्वेचर, तर मग बघा आता
आपण जसं जसं पृथ्वीच्या ध्रुवाकडे जातो, पोलकडे जात असतो आपण, तर मग पृथ्वीचा आकार काय होतो की वक्राकार होत जातो आणि मग त्याचं जे क्षेत्रफळ कमी कमी होत जातं. आता ह्या आकारामुळे जे वारे वाहतात त्यांना पृथ्वी बाहेर जाण्यास जास्त वाव मिळतो, म्हणजे ते इझिली एक्झिट करतात अर्थला. तर मग पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हे जे हवेचं घर्षण असतं, फ्रिक्शन असतं, ते कमी कमी होत राहतं. ठीक आहे. आणि कमी फ्रिक्शनमुळे मग काय होतं की हवा ही एकदम बाहेर फेकली जाते. आणि मग याच्यामुळे काय होतं की 55 ते 65 या अक्षवृत्तांच्या दरम्यान आपल्याला हे बघायला मिळतं की उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे 55 ते 65 उपध्रुवीय. ठीक आहे. उत्तर व दक्षिण गोलार्धात दोघांमध्ये. तर नाव नेक्स्ट इज अवर पोलर हाय प्रेशर बेल्ट. म्हणजे काय की ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे. तर मग आता काय होतं की इन बोथ द पोलर रिजन्स द टेम्परेचर इज बिलो 0 डिग्री थ्रू आउट द इयर. आता दोन्ही ध्रुवीय प्रदेशात काय असतं की वर्षभर तापमान 0°C कमी असतं, त्यामुळे तेथील हवा नेहमी थंड असते. मग त्याचा परिणाम काय होतो की ध्रुवीय प्रदेशात पृथ्वीचा जो सरफेस आहे ना, अर्थ सरफेस, तिथे नेहमी हवेच्या जास्त दाबाचे पट्टे तयार होत असतात. ठीक आहे. तर मग त्यांना आपण काय म्हणतो की त्यांना आपण ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे असे म्हणतो. आता ही स्थिती कुठे घडून येते तर 80 डिग्री 90 डिग्री पॅरलल्स. ठीक आहे. इन बोथ हेमिस्फिअर. बोथ हेमिस्फिअर म्हणजे काय तर जे उत्तर आणि दक्षिण गोलार्धात. ठीक आहे. 80° ते 90° दोघं अक्षवृत्तांच्या दरम्यान. आता नेक्स्ट आहे पुढे की द ड्युरेशन अँड इंटेन्सिटी ऑफ सनरेज. मग आता आपल्याला माहिती आहे की सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रियांमुळे काय होतं की पृथ्वीवर जो सूर्यकिरण किंवा सूर्यप्रकाश पडतो त्याचा कालावधी आणि त्याची तीव्रता. ठीक आहे. तर दोन्ही गोलार्धांमध्येही त्याची जो टायमिंग आहे आणि त्याची इंटेन्सिटी हे दोघं बदलत जातात. मग याचा परिणाम काय होतो की त्यामुळे जे तापमानपट्टे आहेत, ठीक आहे, ते तापमानपट्टेसुद्धा वेगवेगळ्या स्थानात वेगवेगळ्या त्यांचं इंटेन्सिटी असते. तर मग हा बदल सर्वसाधारणपणे केव्हा कुठे होतो तर उत्तरायणात 5° ते 7° उत्तरेकडे आणि दक्षिणायनात 5° ते 7° दक्षिणेकडे असा हा होत असतो परिणाम. यालाच आपण काय म्हणतो की दिस इज कॉल्ड ॲज ऑसिलेशन ऑफ प्रेशर बेल्ट्स. म्हणजे जे हवेच्या दाबाचे पट्टे आहेत त्याला आपण त्यांचे आंदोलन किंवा ऑसिलेशन असं म्हणतो. आता ऑलवेज रिमेंबर, मग नेहमी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की द मेजर डिफरन्स बिटवीन टेम्परेचर झोन्स अँड प्रेशर बेल्ट इज दॅट टेम्परेचर झोन्स आर कंटिन्युअस. ठीक आहे. म्हणजे जे तापमान पट्टे आहेत आणि जे हवेच्या दाबाचे जे पट्टे आहेत यामध्ये एक महत्त्वाचा फरक म्हणजे काय की तापमान पट्टे सलग असतात आणि विषुववृत्तापासून ते दोन्ही ध्रुवांकडे जास्त तापमान ते कमी तापमान असे प्रसरलेले असतात. पण जे हवेच्या दाबाचे जे पट्टे आहेत ते सलग नसतात. मग ते कमी व जास्त हवा दाबाची क्षेत्रे दोन्ही ध्रुवांकडे होत असतात. कुठे कमी नंतर जास्त परत कमी जास्त हवेच्या दाबाचे पट्टे होत असतात. परंतु तापमान पट्टे हे विषुववृत्ताजवळ जास्त आणि जसं जसं आपण ध्रुवाकडे जाऊ, ठीक आहे, वरती आणि खाली दोघं ध्रुवांकडे, उत्तर आणि दक्षिण ध्रुवांकडे, तर मग ते कमी कमी होत जातं तापमान. आता याचे परिणाम काय आहेत, मग इफेक्ट्स काय होतात. एअर प्रेशर हॅज द फॉलोइंग इफेक्ट. ठीक आहे. आता हे सगळं टेम्परेचर डिफरन्समुळे काय होतं की ओरिजिन ऑफ विंड्स, मग याच्यामुळे वाऱ्यांची निर्मिती होते. जनरेशन ऑफ स्टॉर्म, वादळे तयार होतात. कन्व्हेक्शनल टाईप ऑफ रेन. ठीक आहे. तर मग याच्यामुळे पाऊसही पडतो. आता आणखी काय होतं, आपल्याला उंची मोजण्यासाठी आरोह पर्जन्य येतं. कन्व्हेक्शनल म्हणजे आरोह पर्जन्य. आता समदाब रेषा, ठीक आहे, आयसोबार्स. आता दाब म्हणजे काय की प्रेशर. द लाईन दॅट जॉईन्स द प्लेसेस ऑफ इक्वल प्रेशर ऑन द मॅप इज कॉल्ड आयसोबार. ठीक आहे. म्हणजे आपल्या ज्या नकाशावर जे ठिकाणं जोडली आहेत अशी 2 ठिकाणं की जिथे हवेचा जो दाब आहे तो समान आहे, त्या रेषेला आपण काय म्हणतो की समदाब रेषा असं म्हणतो. ठीक आहे. तर आता आपल्याला आयसोबारमध्ये पुढे काय बघायचं आहे की जे 2 ठिकाणं तिथे हवेचा दाब समान आहेत त्या ठिकाणांना जोडणाऱ्या जी रेषा आहे त्याला आपण म्हणतो आयसोबार. तर आता बघा इथे ऑब्झर्व द मॅप गिवन अबोव अँड स्टडी द डिस्ट्रीब्युशन ऑफ एअर प्रेशर. ह्या नकाशाचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि मग आपल्याला जिथे हवेच्या दाबाचं वितरण कसं झालं आहे ते सांगायचं आहे, अभ्यासायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन इज द नेचर ऑफ आयसोबार्स. तर आयसोबाराचं जे आहेत हवेच्या दाबाचे जे पट्टे आहेत त्यांचं स्वरूप कसं आहे. तर आयसोबार्स आर नॉन इंटरसेक्टिंग, म्हणजे ते एकमेकांना छेदत नाही आहेत.
and somewhere they are close, so closer isobars show high pressure, and somewhere they are away, so the isobars which are away they show low pressure. Okay, somewhere they are concentric circles. Okay, now next question, high and low pressure belts and their latitudinal position. तर मग आता आपल्याला इथे काय बघायचं आहे की कमी व जास्त दाबाचे प्रदेश आणि त्यांचा अक्षवृत्तीय विस्तार. ठीक आहे, आता इथे बघा अक्षवृत्तीय कमी दाब आपल्याला दिसतोय, विषुववृत्तीय कमी दाब. ठीक आहे, मग आपण काय म्हणू की इन इक्वेटोरियल रिजन देर इज अ लो प्रेशर आयसोबार्स अँड नियर पोल्स हाय प्रेशर आयसोबार्स. थर्ड क्वेश्चन, द डायरेक्शन ऑफ आयसोबार्स अँड द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह आयसोबार्स ओव्हर ओशन अँड कॉन्टिनेंट्स. ठीक आहे, तर आता डायरेक्शन आपल्याला दिशा सांगायची आहे त्यांची, आणि द डायरेक्शन ऑफ आयसोबार्स अँड द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह आयसोबार्स. तर मग आपल्याला दिसतं इथे की द डिस्टन्स बिटवीन आयसोबार्स ऑन ओशन्स इज लेसर. ठीक आहे, मीन्स द आयसोबार्स ऑन द ओशन सरफेस आर क्लोजर, म्हणजे तिथे हवेचा दाब जास्त आहे. ठीक आहे, अँड द डिस्टन्स बिटवीन आयसोबार्स ऑन लँड सरफेस और कॉन्टिनेंट्स इज मोर, म्हणजे आता जे खंड आहेत आपले भूखंड आहेत तिथे हवेच्या दाबाचा पट्टा कमी आहे, कोणाच्या तुलनेत, समुद्राच्या तुलनेत. आता ठीक आहे, यांची दिशा ओळखायची आपल्याला, तर ते कुठून कुठे होत आहेत. सो दे आर मूविंग फ्रॉम ओशन टू लँड. ठीक आहे, दे आर मूविंग फ्रॉम ओशन टू कॉन्टिनेंट्स. नाउ नेक्स्ट, कंपॅरिझन ऑफ आयसोबार्स इन द नॉर्दर्न अँड सदर्न हेमिस्फिअर. तर आपल्याला इक्वेटर दिसतं आहे सेंटरमध्ये. ठीक आहे, हे इक्वेटर आहे, हा आपलं काय नॉर्दर्न हेमिस्फिअर, हे आहे सदर्न हेमिस्फिअर. सो इन सदर्न हेमिस्फिअर आयसोबार्स आर क्लोजर, इन नॉर्दर्न हेमिस्फिअर दे आर अवे फ्रॉम इच अदर. तर अवे म्हणजे काय की तिथे हवेचा दाब आहे तो कमी आहे, आणि क्लोजर म्हणजे काय, तो हवेचा दाब जास्त आहे. ठीक आहे, ओके. सो नाउ नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवर. ओके, सो इफ देर इज लो प्रेशर ॲट द इक्वेटर, व्हॉट विल बी द कंडिशन ऑफ एअर प्रेशर इन द आर्टिक झोन. ठीक आहे, आता आपल्याला आर्टिक झोन कुठे आहे, तर एकदम तो वरती. ठीक आहे, सी दिस पोलर हाय प्रेशर अंटार्क्टिका, आणि आर्टिक कुठे, नॉर्दर्न हेमिस्फिअर. ओके, सो नाउ इफ देर इज लो प्रेशर ॲट द इक्वेटर. आता इक्वेटरवर लो प्रेशर का असतो, कारण की इक्वेटरवर नेहमी सूर्याची किरणं जास्त वेळ पडतात, जास्त तीव्रतेने पडतात, तर तिथे टेम्परेचर जास्त असतं, हवा प्रसरण पावते आणि हवेचा दाब कमी होतो. तर सो दॅट इज लो प्रेशर ॲट द इक्वेटर. नाउ व्हॉट विल बी द कंडिशन ऑफ एअर प्रेशर इन द आर्टिक झोन. आता आर्टिक झोनमध्ये नेहमी बर्फ असतो, म्हणजे काय, टेम्परेचर कमी म्हणजे हवेचा दाब जास्त. सो दिस इज होमवर्क फॉर यू. नाउ ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला की काय, एअर प्रेशर इज मेजर्ड इन युनिट्स ऑफ मिलीबार्स. ठीक आहे, तर हवेचा दाब हा मिलीबार या एककात मोजला जातो, आणि मग त्याच्यासाठी आपण काय वापरतो, बॅरोमीटर म्हणजे काय की हवा दाब मापक. ठीक आहे, मग आपण द एअर प्रेशर ॲट द अर्थ सरफेस इज मेजर्ड विथ दिस इन्स्ट्रुमेंट. मग पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा पृष्ठाजवळ आपण हवेच्या दाबाची नोंद कशाने करतो, तर हवा दाब मापक म्हणजेच बॅरोमीटर यूज करून आपण ते करत असतो. सो नाउ नेक्स्ट, तुम्हाला हे माहिती आहे का, डू यू नो ऑल थिंग्स अँड ऑन द अर्थ, इन द अर्थ अँड ऑन द अर्थ. ठीक आहे, तर मग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जे पृथ्वीवर आहेत, ठीक आहे, आणि जे पृथ्वीला जखडून आहेत, तर मग काय होतं की दिस इन्क्लूड्स एअर विच इज इन द गॅसियस फॉर्म. ठीक आहे, यात मग वायुरूपात असलेली हवा देखील सुटत नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा मग पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे ओढली जाते, म्हणून समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब जास्त असतो. कारण की तिथे आता जमिनीजवळ आहे ना ती समुद्र सपाटी. ठीक आहे ना, एक आपण काय ठरवतो सी लेवलवरून की एक पृथ्वीचा पृष्ठभाग ठरवतो. आता गुरुत्वाकर्षणामुळे तिथे हवा जास्त राहणारच आहे. तर मग वातावरणातील हा हवेचा दाब सर्वत्र असल्यामुळे आपल्यावरही हा हवेचा दाब कार्य करतो. ठीक आहे, तर आपल्याला जाणवत नाही तो इतका, पण आपल्या सगळ्यांवर हवेचा दाब कार्य करत असतो.
ठीक आहे, की सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर 100 किलोग्रॅम एवढा हवेचा दाब असतो. 1000 kg लिहिलं इथे. ओके, 1000 kg. सो नाव नेक्स्ट, गिव इट अ ट्राय. पहा बरं आपल्याला जमतं आहे का हे. सो स्टडी द टेम्परेचर डिस्ट्रीब्यूशन मॅप गिवन इन युअर स्टँडर्ड 6 टेक्स्टबुक अँड प्रेशर डिस्ट्रीब्यूशन मॅप इन दिस लेसन. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथे जो मॅप दिला आहे, नकाशा दिला आहे कशाचा, की तापमानाच्या वितरणाचा जो नकाशा दिला आहे त्याचा अभ्यास करायचा एकाच सोबत. ठीक आहे, ओके. तर मग आता आपल्याला होमवर्क काय आहे. सो होमवर्क इज राइट शॉर्ट नोट ऑन सब पोलर प्रेशर बेल्ट्स. ठीक आहे, राइट शॉर्ट नोट ऑन सब पोलर प्रेशर बेल्ट अँड मिड लॅटिट्यूडनल हाय प्रेशर बेल्ट.